इश्क में हम तुम्हें क्या बताए हा डायलॉग अनेकदा तुम्ही सिनेमांमध्ये ऐकला असेल. पण यामागे जेव्हा खरं आयुष्य उभं राहतं ना, तेव्हा त्या प्रेमाचं रूप फार वेगळं आणि अनेकदा भीषण असतं. ही गोष्ट आहे समाधान आटोळे नावाच्या तरुणाची. वय अवघं 30-32. लग्न झालेलं होतं. पत्नी त्याच्यासोबत राहत होती. आयुष्य एकसंध चालू होतं असं सगळ्यांना वाटत होतं. पण समाधानी चेहऱ्याच्या समाधानचं मन मात्र दुसरीकडे गुंतलं होतं. सिंदखेड राजा तालुक्यातीलच एका 28 वर्षीय विवाहितेवर त्याचं मन जडलं. हे प्रेम इतकं खोल होतं की समाधाननं पत्नीसोबतच त्या प्रेयसीलाही घरात आणलं आणि या तिघांचं विचित्र पण तथाकथित समजूतदार सहजीवन सुरू झालं. गेल्या 2 महिन्यांपासून हे तिघं एकत्र राहत होते. एक घर, एक पुरुष, 2 स्त्रिया. आणि या सगळ्या मागे फक्त एक गोष्ट होती, ती म्हणजे प्रेम किंवा प्रेमाच्या नावाखालील एक अजब वेड. पण सगळं नेहमीसारखं कधीच राहत नाही. 13 मार्चची सायंकाळ. समाधानची प्रेयसी काहीही न सांगता घरातून निघून गेली. कोणतीही नोट नाही, फोन नाही, एक शेवटचा मेसेजही नाही. फक्त गेली, तीही कायमची. आणि मग सुरू झाली एकाकी वाटचाल. समाधाननं दारूला जवळ केलं. स्वतःच्या भावनांच्या कैदेत तो अडकत गेला. दररोज ती का गेली याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता. 15 मार्च दुपारी 3:30 वाजता तो एकटाच होता. मनात वादळ, डोळ्यात अश्रू आणि हातात फोन. त्यानं इंस्टाग्राम उघडलं आणि एक दुःखी गाण्याचा व्हिडिओ अपलोड केला. ते गाणं होतं जे त्या प्रेयसीला उद्देशून होतं. ते त्याचं शेवटचं व्यक्त होणं होतं. आणि मग त्या लाईव्ह व्हिडिओ दरम्यानच समाधाननं विष प्राशन केलं. तेही सर्वांसमोरच, सोशल मीडियावर. आणि साक्षात मृत्यूचं प्रक्षेपण होतं. थोड्याच वेळात व्हिडिओ पाहून कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. समाधान बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीनं सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्रेम जे आयुष्य जगवतं तेच कधी कधी जीव घेतं. समाधानचं आयुष्य फक्त एका प्रश्नावर थांबलं. ती असं अचानक का गेली? या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं नाही आणि त्याने जगालाही सोडून दिलं. आज सोशल मीडियावर अशा अनेक प्रेमकथा झळकतात. पण कधी कधी त्या पडद्यावर संपत नाही, पण प्रत्यक्ष आयुष्यात भेदरवून टाकतात. एका प्रेयसीच्या अचानक गेलेल्या पावलामागे एका प्रियकराचं अंतिम पाऊल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.